लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। बड़ी कर कौन, स्वामी तुमसे बड़े कर कौन, और हमारे भक्त जनों काय गाणं म्हणताय? हमसे बड़े कर कौन, स्वामी हमसे बड़े कर कौन. बसलोय 31 दिवस आहे म्हटलं काय तर देवाचं गाणं म्हणावं. बरोबर आहे नाही? अंत भला तो सब भला. आज 31 डिसेंबर आहे, वर्षाचा शेवट दिवस आहे, त्यामुळं शेवट चांगला तर सगळं चांगलं. बरोबर आहे नाही? तुला एक गोष्ट सांगतो. 2 माणसं होती, 2. एक दिवसभर काबड कष्ट करायचा आणि कसं बस आपलं जगायचं, आणि एक लय श्रीमंत, पैशाची काय कमीच नाही, हा खाऊन पिऊन मस्त आईशपैश जगायचं. पण त्यांचं शेवट कसं झाला माहिती का? जो गरीब होता ना त्याचं मरण असं झोपेत आलं. एकदा तो रात्री झोपला होता आणि सकाळी उठला तर ते मेलेला. आणि जो श्रीमंत होता त्याचं मरण कसं आलं? BP झाला, शुगर झाला, हे झालं ते झालं, 2 वर्ष हातरुणात पडला, आग्न मूत्र हातरुणात सगळं, आणि शेवटी मुलांनी सोडलं, नातेवाईकांनी सोडलं, तो हॉस्पिटलमध्ये टाकून दिलं त्याला, हॉस्पिटलमध्ये मेला आणि ते लावारी म्हणून त्याला जाळलं. तर या दोघांमध्ये ज्याचा शेवट, आयुष्य माणसाने कसंही जगलं तरी चालेल, पण शेवट जो असतो ना मरण, ते सुखासुखी आलं पाहिजे. त्याला म्हणतात अंत भला तो सब भला. कळलं? त्यामुळं आणि आयुष्य जगणं हा नशिबाचा खेळ आहे, पण आयुष्याचा शेवट कसं चांगलं होईल हे कर्माचं फळ आहे. आपण आयुष्यभरात जे कर्म करतो त्याच्यावर आपलं शेवट ठरलेलं असते. त्यामुळं हा वर्षाचा शेवट आहे, त्यामुळं ही एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की अंत भला तो सब भला. त्यामुळं आपल्याला देवानी एकच जन्म दिला माणसाचा, पुढचा जन्म कुत्र्याचा असेल का गाढवाचा असेल कुणाला माहिती. तेव्हा तर आपण पुण्याची कामं करू शकत नाही. कुत्रं कुठलं पुण्याचं काम केलेलं बघितलं का? नाही. माणसाचा जन्म आहे तर पुण्याचं काम करा आणि आपला शेवट सुखासुखी करा. बरोबर आहे का नाही? आणि आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. सबस्क्राईब करा. हा, कळलं काय?